महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटनेच्या सहकार्याने विविध संघटना प्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक 15 जून रोजी आयोजित करण्यात आली होती। ही बैठक ठाणे येथील कोळी समाज भवन येथे पार पडली असून या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे माजी महापौर व संस्थेचे अध्यक्ष अशोक वैती आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण पुरी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। तसेच कामगार कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या महत्त्वपूर्ण राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या राज्यव्यापी बैठकीमध्ये तरुणांचा सहभाग आणि उत्साह अतिशय योग्य अपेक्षेप्रमाणे होता, त्यामुळे भावी काळात चळवळ बळकट होणार अशा अपेक्षा व्यक्त केल्या। तसेच कंत्राटी कर्मचाऱ्याला कायद्यानुसार किमान वेतन भविष्य निर्वाह निधी ESIC ची योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी कामगारांनी केली आहे। तसेच मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन करण्यात येण्याचा इशारा दिला आहे। राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत मधील कामगार कर्मचाऱ्यांचे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांचे निवेदन हजारो कामगारांच्या प्रत्यक्ष सह्या घेऊन निवेदन राज्य शासनाला देण्यात येईल। हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। तर प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व नगर परिषद आणि नगरपंचायत कार्यालयावर एक दिवसीय धरणं आंदोलन करूनही राज्य सरकारने या मागण्याकडे नजरअंदाज करून दुर्लक्ष केलं। तर या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ऑगस्टचा शेवटचा आठवडा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यव्यापी मोर्चा मुंबई येथे धडकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। ही बैठक यशस्वी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य शेषराव सिरसाट, अतुल आठवले, शिवराज शिंदे, सतीश भोईर, किरण लाखे, दत्ता घुगे, अजित मोरे, याकूब मद्रासी, भोला खोब्रागडे यांनी देखील आम्ही यापुढे राज्यव्यापी लढा यशस्वी करण्यासाठी पूर्ण सक्रिय सहभागी होणार असं मत व्यक्त केलं आहे। तर तरुण कार्यकर्त्यांना या सदरहून राज्यव्यापी बैठक यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वच्छता निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण पुरी आणि संपूर्ण टीमने उत्तम नियोजन केले, त्यामुळे राज्यव्यापी बैठक यशस्वीरित्या पार पडली आहे। मी स्वतः लक्ष्मण मदन पुरी, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटना या संघटनेचे अध्यक्ष आहे। तसेच महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी सवर्ग कर्मचारी संघ समिती आयोजित राज्यव्यापी बैठक दिनांक 15 जून 2025 रोजी कोळी समाज भवन शिडको येथे संपन्न झाली। या बैठकीमध्ये डॉक्टर DL कराड, डॉक्टर सुरेश ठाकूर साहेब, रामगोपाल साहेब, कैलाश चव्हाण साहेब, संतोष पवार साहेब, अनिल जाधव साहेब, अनिल पवार साहेब हे मान्यवर उपस्थित होते। तसेच आमच्या संघटनेचे सल्लागार अशोक वैती साहेब, माजी महापौर यांनी देखील आमच्या संघटनेला जे काही अडचणी येतील त्याबद्दल पूर्ण पाठिंबा देण्याचं त्या बैठकीमध्ये आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा जे पावसाळी अधिवेशन आहे, पावसाळी अधिवेशनापूर्वी या 22 मागण्या आणि प्लस आमच्या स्वच्छता निरीक्षक सवर्ग संघटनेच्या आमचा जॉब चार्ट असेल, आमच्या कामाच्या प्रती होणारा अन्याय असेल, या बाबतीत आम्ही त्या संघटनेबरोबर संगनमतानं हा विषय राज्य शासनाकडे मांडणार आहोत। त्याचबरोबर आमची राज्यव्यापी बैठक झाली आता, पण या बैठकीनंतर राज्यव्यापी मेळावा देखील आम्ही घेणार आहोत। तर या मेळाव्यासाठी आम्ही प्रत्येक महापालिकेत नगरपालिकेत जाऊन सह्याची मोहीम आखणार आहोत। सह्याची मोहीम आखून एक लॉंग मार्च काढण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। तो निर्णय आमचा जवळपास राज्यव्यापी संघटनेचे सगळे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही आझाद मैदानावर नेण्याचा आमचा निर्धार आहे। तरी पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर आम्ही ह्या 2 गोष्टी करणार आहोत। लॉंग मार्चची तारीख तशी ठरली नाही, याचं कारण असं आहे की पावसाळी अधिवेशनाची तारीख पुढे मागे होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या अनुषंगाने आम्ही तारीख ठरवणार आहोत लॉंग मार्च। आमच्या प्रमुख मागण्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत, जे प्रभारी स्वच्छता निरीक्षक आहेत आणि जे आमचा जॉब चार्ट आहे तो आम्हाला जॉब चार्ट मिळत नसल्यामुळे आम्ही 24 तास जरी काम केलं तरी वरिष्ठ अधिकारी मंडळी समाधानी होत नाही। आणि शेवटी माणूस आहे, माणसाला विश्रांतीची गरज असते। आम्ही 12 तास काम केलं
तरी आपत्तीमध्ये आम्ही येत असल्यामुळं पाऊस पडला किंवा काही आपत्ती निर्माण झाली तर आम्हाला घरी परत यावं लागतं फील्डवर आणि काम करावं लागतं. अशा वेळी आमच्या आरोग्याचा विचार व्हावा, जॉब चार्ट मिळावा. त्याप्रमाणे जॉब चार्ट मिळाला तर जरी गरज असेल शासनाला प्रशासनाला 24 तास काम करण्याची तरी सुद्धा त्यांनी 3 शिफ्टमध्ये कर्मचारी नेमावेत आणि अत्यावश्यक सेवेचं काम करून घ्यावं ही देखील आमची मागणी असेल. आमच्यासोबत साधारण 3000 कर्मचारी आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहोत, लॉंग मार्च काढणार आहोत आणि शासनाकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत. याहीपेक्षा जर त्या मागण्या मान्य होत नसतील तर शेवटी न्यायालयामध्ये आम्हाला जे लेबर कोर्ट आहे लेबर कोर्टमध्ये आम्हाला जाण्याशिवाय पर्याय राहणार.